मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सीला अनुमती देण्याचा शासनाचा विचार आहे आणि तो विचार आम्ही परिवहन खात्याचा प्रमुख म्हणून मी लवकरच हा निर्णय घेणार आहे. ही पॉट टॅक्सीची संकल्पना अशी आहे की मेट्रो लाईन ज्या आहेत त्या मेट्रो लाईन ज्या परिसरामध्ये जात नाही त्या मेट्रो लाईनला जोडणारी ही पॉट टॅक्सी आहे. म्हणजे शहराच्या अंतर्गत भागातून ही पॉट टॅक्सी फिरेल आणि मेट्रो स्टेशनला ती कनेक्टिंग होईल, अशा प्रकारची ती संकल्पना आहे. मीरा भाईंदरला अशा प्रकारची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरवली तर त्याचा फायदा मीरा भाईंदरच्या जनतेला होईल. यासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत ज्या आमची ठिकाणं आहेत शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे मेट्रो स्टेशनपर्यंत, त्या मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवण्याचा आम्ही विचार करतो आहे. आणि तशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर मी महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त संजय काटकर यांनासुद्धा हे प्रेझेंटेशन दिलं आणि असं निश्चित करण्यात आलं की प्रायोगिक तत्वावर ह्या वर्षापासून आपण मेट्रो चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अंदाजे ती मेट्रो चालू होईल दहिसरपर्यंत. तर त्याच दरम्यान ही पॉट टॅक्सी शहराच्या अंतर्गत भागातून त्या मेट्रोला जोडण्यासाठी आपण चालू करू शकतो का, याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मी संबंधित विभागाच्या लोकांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून महापालिका आयुक्तांची त्याला परवानगी लागेल आणि त्यानंतर आमच्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. त्यांची परवानगी घेऊन प्रायोगिक तत्वावर PPP तत्वावर म्हणजे यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही, बरोबर. आणि प्रायोगिक तत्वावरती आपण चालू करणार आहोत आणि ती जर सक्सेस झाली याचं साधारणतः 60 कोटी रुपये पर किलोमीटर हा खर्च आहे. तो खर्च ठेकेदाराने करायचा, एकतर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी द्यावा किंवा ते जर नाही देऊ शकले तर ठेकेदाराने करावं आणि PPP मॉडेलमध्ये ते चालू करावं. यासाठी PPP मॉडेलला आम्ही आता परवानगी देतो आहे MMRDAच्या धर्तीवर आणि त्याच माध्यमातून मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मीरा भाईंदर शहर तसं चारी बाजूने, एका बाजूला सागरी किनारा, दुसऱ्या बाजूला खाडी किनारा, डोंगर दऱ्या आणि त्यामुळे मेट्रोसुद्धा चालू होणार असल्याकारणानं त्या मेट्रोला जोडण्याचा निश्चितपणे आम्ही जो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हे सादरीकरण आहे की मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सीला अनुमती देण्याचा शासनाचा विचार आहे आणि तो विचार आम्ही परिवहन खात्याचा प्रमुख म्हणून मी लवकरच हा निर्णय घेणार आहे.